बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे या आरोपीच्या एन्काउंटर प्रकरणी आज एक मोठी अपडेट समोर आली। ती म्हणजे अक्षय शिंदेचं एन्काउंटर हे फेक असल्याचा दावा किंवा फेक असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदवण्यात आलाय। न्यायालयीन चौकशीचा हा अहवाल आज न्यायालयात सादर करण्यात आला। या समितीच्या अहवालात पोलिसांनी एन्काउंटर संदर्भात केलेले सगळे दावे फोल असल्याचं म्हणण्यात आलं। त्याचबरोबर फॉरेन्सिक रिपोर्टच्या अहवालात पोलिसांच्या बंदुकीवर अक्षय शिंदेंचे ठसेच नसल्याची बाब समोर आली आहे आणि विधानसभा निवडणुकांच्या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय दबावाखाली हे एन्काउंटर करण्यात आल्याचा दावाही अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला आहे। विरोधकांनी सुद्धा या एन्काउंटरवरून महायुतीवर निशाणा साधलाय। आपण पाहूयात। अक्षय शिंदेचे एन्काउंटर हे फेकच। अक्षय शिंदेनं गोळीबार केलाच नाही। अक्षय शिंदेला पोलिसांनीच संपवलं। अक्षय शिंदेचा थंड डोक्यानं खून। 23 सप्टेंबर 2024 मुंबईतल्या शिळफाट्यावर गोळीबाराचा आवाज झाला आणि बदलापुरातल्या बालिकेच्या अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला। अक्षय शिंदेला घेऊन जाणाऱ्या पोलिसांनी भर दिवसा भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतच अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी घातली। अक्षय शिंदेनं पोलिसांच्या कमरेची पिस्तूल हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळ्या झाडल्या आणि स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी पोलिसांना अक्षयवर गोळी झाडावी लागली असा दावा पोलिसांनी केला होता। पण या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली आणि पोलिसांनी सांगितलेलं सगळं सफेद झूट होतं हे एकदा स्पष्ट झालं। तर फायरिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, फायर केल्याच्या नंतर तो गनशॉट रेसिड्यू जो असतो, फायर केल्याच्या नंतर जो फायर करतो त्याच्या हातावर असणं गरजेचं आहे। परंतु रिपोर्ट जर पाहिले त्याच्यामध्ये ना अक्षय शिंदेच्या हातावर गनशॉट रेसिड्यू दिसलेत, ना त्याच्या हातात जी बेडी बांधलेली आहे त्याच्यात पण गनशॉट रेसिड्यू दिसलेले नाही आहेत। त्या पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीत गोळी अक्षय शिंदेने मारली असं एवढा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे जे सांगितलं जात होतं, त्यांनी मांडीवर जी घातलेली जीन्स पॅन्ट होती त्याच्यावर येऊ आता त्या जे API मोरे आहेत त्यांचं नाव, त्यांच्या जीन्स पॅन्टीवर पण ती जी रेसिड्यू असणं गरजेचं आहे गनशॉटची त्याच्यावर पण नाहीये। बदलापूरमधल्या एका शाळेत लहान मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केली। या प्रकरणामुळे बदलापुरात प्रचंड संताप झाला। 9 तास नागरिकांनी रेल्वे मार्ग रोखून धरला। मुख्यमंत्र्यांनी बदलापुरात यावं अशी मागणी आंदोलक करत होते। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या। लाडकी बहीणचं यश राज्यभरात दिसत होतं। बदलापूर प्रकरणामुळे लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न विरोधक विचारू लागले। विरोधक यावर रान उठवणार अशी चिन्ह दिसत होती। मात्र अटक केल्यानंतर फक्त काही दिवसातच अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याची बातमी आली आणि या प्रकरणात गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणारे पोस्टर्स राज्यभर झळकले। आता अशी शंका घेतली, आरोपी तो खरा होता की अजून कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला, असा शंका उपस्थित काही लोकांनी केलेली आहे। त्यात मला पडायचं नाही, पण त्याला ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, एन्काउंटर केलं, तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं होतं। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती आहे। पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं आणि जो अहवाल आला आहे तो धक्कादायक आहे। यापूर्वीसुद्धा मुंबईसह महाराष्ट्रात देशामध्ये एन्काउंटर झालेले आहेत, त्यातले 90% एन्काउंटर अशा पद्धतीनं झालेले आहेत। बघा, अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे। म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं हा तपासाचा भाग आहे। परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नराधम मेला म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलचं सहानुभूती असेल
त्यांनी त्याच्याबद्दलचं त्यांनी स्टेटमेंट करावं. परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलचं आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही. अक्षय शिंदेनं केलेल्या गुन्ह्याबाबत जनमानसात इतका राग होता की या एन्काउंटरवर खुलेपणानं प्रश्नही उपस्थित केले गेले नाही. पण न्यायालयानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि प्रचंड विलंबानंतर जेव्हा आज न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल आला तेव्हा पोलिसांनी अक्षय शिंदेचा केलेला एन्काउंटर फेक होता हेच समोर आलं. त्यांचं सीन रिक्रिएशन जो केला होता, सीन रिक्रिएशन इन द सेन्स कशी कशी घटना घडली CID कडून, त्या घटनेच्या सीन रिक्रिएशनमध्ये देखील त्याची तपासणी मेहरबान न्यायदंडाधिकारी यांनी केली. त्याच्यातून पण ते सीन रिक्रिएशनमध्ये हे निदर्शनास येतं की 4 पोलीस अधिकारी एका आरोपीला कंट्रोल करण्यासाठी, ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी सफिशियंट होते. या 5 अधिकारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूस जबाबदार आहेत असं निरीक्षण मेहरबान न्यायदंडाधिकारी ठाणे यांनी नोंदवलेलं आहे. आणि त्या निरीक्षणाचा रिपोर्ट ज्यावेळेस मेहरबान उच्च न्यायालयामध्ये सादर केला तर कायद्याप्रमाणे पोलिसांनी ज्यांनी कोणाविरोधात आता हे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलंय त्यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करावी लागेल, करणं बंधनकारक आहे असं सरकारी वकिलांकडून APP वेणेगावकर यांच्याकडून कोर्टासमोर ग्वाही देण्यात आलेली आहे. संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजित मोरे, हरीश तावडे आणि सतीश खताळ या 5ही पोलिसांवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हे क्लिअर कट होतं की टायमिंग समोर विधानसभेची निवडणूक होती आणि लोकांमध्ये बदलापुरात विशेष करून अक्षयवरती रोष निर्माण राजकारण्यांनी केलेला होता आणि त्याचं इनकॅश पॉलिटिकली कसं घेता येईल ह्या सगळ्या उद्देशाने हे सगळं घडवलेलं आहे असं मला वाटतं. मला 99% वाटतं राजकीय बळी होता आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा त्यांना इलेक्शनमध्ये झालेला आहे. त्यांना जे काय अपेक्षित होतं ते झालेलं आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेकडे जगभरात सन्मानानं पाहिलं जातं, त्यातही महाराष्ट्राचा क्रमांक वरचा आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाबलाही खटला चालवूनच फाशी दिली होती. एखाद्या केसमध्ये न्यायालयाच्या कक्षेबाहेर एन्काउंटर करून झटपट न्याय देण्याची इच्छा पोलीस आणि समाजातल्या अनेकांची असू शकते. भावना म्हणून ते समजूनही घेता येईल. बदलापूर प्रकरणही त्याला अपवाद नव्हतंच. पण अटकेत असलेल्या आरोपीला पोलिसांच्या गाडीत भर दिवसा डोक्यात गोळ्या घातल्या जात असतील तर तो न्याय नाही तर तो खून ठरतो. आणि या झटपट न्यायाच्या नादात छुपे आरोपी मोकाट सुटण्याचा धोका शिल्लक राहतो तो वेगळाच. बदलापूर प्रकरणातही हेच घडलं असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.